स्वागत करताना अत्यानंद होत आहे. नुकत्याच साजऱ्या झालेल्या मराठी भाषा दिन आणि श्री शिवजयंती उत्सवाच्या सर्वांस अनेक उत्तम शुभेच्छा. तुमच्यापैकी काही जणांना आठवत असेल तर युनिव्हर्सल टॅगोर आणि पुलोत्सव असे बहारदार कार्यक्रम अक्षय भाषेतर्फे फिनिक्स सेंटर फॉर आर्ट्सच्या याच रंगमंचावर काही वर्षांपूर्वी सादर झाले होते. त्याच चालीवर हा आजचा कार्यक्रम प्रस्तुत करीत आहोत, त्रिवेणी 2025. या कार्यक्रमाचे महत्त्व म्हणजे याचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन नसून विधी उभारणे हे सुद्धा आहे. या सामाजिक बांधिलकीची रसिकांनी आवर्जून नोंद घ्यावी. आज आपण 3 एकांकिका बघणार आहोत. प्रत्येक एकांकिकेचे एक वेगळे असे व्यक्तिमत्व आहे. प्रामुख्याने सांगण्याचे असे की या 3ही एकांकिका पूर्णपणे मेड इन अमेरिका किंवा मेड इन फिनिक्स म्हटले तरी चालेल. लेखक, दिग्दर्शक, कलाकार तसेच तांत्रिक संच सांभाळणारी टीम ही सगळी स्थानिक मराठी माणसे आहेत याचा आपल्याला अभिमान वाटावा. अक्षय भाषा अनेक उपक्रम करते. टेम्पी व चॅन्डलर शहरातील सार्वजनिक वाचनालय यातील सधन मराठी विभाग, युनिव्हर्सल टॅगोर, पुलोत्सव, त्रिवेणी, अक्षय भाषेच्या YouTube चॅनलवरील नानाविध कार्यक्रम हे सर्व प्रयत्न मराठी भाषेची गोडी वाढावी व ती अक्षय राहावी यासाठी केले जातात. आपण या प्रयत्नांमध्ये सहभागी आहात ही अत्यंत आमोलाची गोष्ट. कला व नाट्य ही सर्वांस सुख देणारी, परमानंद देणारी असतात असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. भारतीय नाट्य परंपरा अति प्राचीन आहे. भासांपासून सुरू होऊन ती कालिदासाने पुढे वृद्धिंगतच केली आहे. या परंपरेची मुळे इसवी सन पूर्व 4थ्या शतकापर्यंत गेलेली दिसतात. असे म्हणतात, द बिगेस्ट सस्पेन्स ऑफ लाईफ इज दॅट यू डोंट नो हू इज प्रेइंग फॉर यू अँड हू इज प्लेइंग विथ यू. आज सर्वप्रथम सादर होणारी एकांकिका असाच सस्पेन्स म्हणजे रहस्याचा भास देऊन जाते. अमेरिकेतल्या एका नर्सिंग होममध्ये 2 म्हातारे दाखल होतात. ते का त्यांच्या संभाषणातून कुठली गुपितं बाहेर पडतात आणि शेवटी मांजर हे कशाचे प्रतीक असते. ही सगळी रहस्य जाणून घेण्यासाठी बघूया विनोदी पण अंतर्मुख करणारी, व्यवहारी पण भावना प्रधान अशी एकांकिका मांजर. कलाकार चेतन दाते आणि अमृत कुलकर्णी, लेखन भाग्यश्री वाल्लिंगे, दिग्दर्शन शिल्पा केळकर. बघूया मांजर. Residents of Desert Blossom Rehab. Today is Monday, 10th of August, 2016. It's very hot outside. We will serve cool lemonade with lunch and ice cream with dinner. Enjoy your day. वैताग आहे नुसतं. यांच्या अनाउन्समेंट्सनी कांठाळ्या बसतात. तर आज ऑगस्ट 10 आहे काय मला माहिती नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे याची तारीख? हो, काय काय सर फोनवर दिलेली आहे. बघू थोड्या वेळात आठवते ना. काय म्हणाल?
नाही म्हणलं थोड्याच वेळात हाऊसकीपिंगची बाई येईल. थोड्याच वेळात. हे बघा, वेळ रिलेटिव्ह आहे सगळं. म्हणजे आपला खोली नंबर 320 या लाईनीतली सगळ्यात शेवटची खोली. आता त्या बाईला तिथनं निघून इथे येईपर्यंत 2 तास तरी लागतीलच, हो की नाही? पण तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती? 6 महिने राहतो मी या नर्सिंग होम मध्ये. अरे वॉकर घेऊन सगळीकडे मी फिरून आलोय. मला माहिती आहे याचं रुटीन. पण तुम्हाला वॉकरची गरज आहे असं काही मला वाटत नाही. आता एखाद्या गोष्टीचा उपयोग आपल्याला जसा अपेक्षित असतो तसाच केला जातो का? उदाहरणार्थ पेपर, तो आपण वाचायच्या ऐवजी तरी हवा घेऊ शकतो किंवा तो फाडून त्यामध्ये टाको घालून खाऊ शकतो, हो की नाही? पेपर कसला फाडता? मला ट्रम्प विषयी वाचायचंय. काय बरं आजची तारीख? आजची तारीख आहे 10 ऑगस्ट 2016. माझी जन्मतारीख सांगू आणि काल डिनर मध्ये काय खाल्लं ते सांगू? अहो, पण या नर्सिंग होम मध्ये मी जेव्हा एनरोल केलं, आय वॉज टोल्ड that a delightful elderly man with dementia will be your room partner. Delightful, that's good. A delightful elderly man with dementia. म्हणजे तुम्हाला डिमेन्शिया नाहीये? मिसडायग्नोस झालं का काय? मिसडायग्नोस नाही, गुड डायग्नोसिस आहे. पण हे बघा, सगळं रिलेटिव्ह असतं. म्हणजे वॉकरची गरज असणं किंवा वॉकर हवा असणं, डिमेन्शिया असणं किंवा डिमेन्शिया हवा असणं. काय तुम्हाला डिमेन्शिया झाला हवाय? डिमेन्शिया झालेला नको आहे, डिमेन्शियाचा डायग्नोसिस हवा. हे कसं शक्य आहे? मला तर एकही मेडिकल डायग्नोसिस नको. आय विश I was not here in this dreadful nursing home. Dreadful? तुम्हाला इथं 2 दिवस पण झाला नाही तिथे. तसं कंप्लेंट करण्यासारखं इथे काहीच नाहीये. आय मीन, मुलाकडे एकटे राहण्यापेक्षा सूनबाईला त्रास नको. Oh, sorry to hear that. पण काय हो, तुमचे डॉक्टर त्यांनी हा डायग्नोसिस केला कसा? सोपं आहे. मी एकदा इंटरनेटवरती वाचलं की डॉक्टर्स एक मिनी मेंटल स्टेटस एक्झाम करतात. तर त्याचा मी अभ्यास केला. आणि मग एकदा सूनबाईच्या आग्रहास्तव जेव्हा माझा मुलगा डॉक्टरांकडे घेऊन गेला मला, तेव्हा डॉक्टरांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला चुकीचं उत्तर दिलं. डॉक्टरांनी विचारलं मला, प्रेसिडेंट कोण? राधाकृष्ण. आजची तारीख काय? 2 मार्च 1960. काल जेवलात काय? वांग्याची भाजी आणि आमटी. आमचे चिरंजीव म्हणाले, ही इज ड्वेलिंग इट इनटू द पास्ट. डॉक्टरांनी मला घड्याळाचे चित्र काढायला सांगितलं. ती कागदावर गिचमीट केली. शेवटी डॉक्टरांनी मला मोठ्या अक्षरात अल्झायमर्स डिमेन्शिया असं लिहून माझी रवानगी इथे केली. पण हे काही बरोबर नाही. यू आर एक्सप्लॉइटिंग द सिस्टम. तुम्ही चक्क खोटं बोलताय. खोटं? अरे खरं खोटं हे सगळं रिलेटिव्ह असतं बघा. एवढ्या मोठ्या धर्मराजाला सुद्धा शेवटी नरोवा कुंजरवा म्हणावं लागलंच ना. मी सांगतो तुम्हाला, या 70 वर्षाच्या आयुष्यात मला असत्याने जेवढी साथ दिली ना, तेवढी सत्याने नाही दिली. वा, मग लिहा माझे असत्याचे प्रयोग. आता तुम्ही
गांधीजी असल्याचा आव नका आणू. हा, मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक व्यक्ती सामान्य असो की असामान्य ही रिलेटिव्हिटी वरतीच जगत असते, अशी माझी थिअरी आहे. रिलेटिव्हिटी? मग मी गांधीजी तर तुम्ही आईन्स्टाईन. मग तुमचा डायग्नोसिस काय आहे? मला झालं कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. पण मला खोटं बोलण्याची गरज नाही, कारण एकोकार्डिओग्रामवर स्पष्ट दिसून आलंय डॉक्टरांना की माझ्या हार्टचे मसल्स वीक झाले. दोन हार्ट अटॅक येऊन गेले मला. अहो, साधं आडवं झोपलं तरी दम लागतो मला. ते ठीक आहे हो, पण तुम्ही स्वतः उठून एकट्याने बाथरूम मध्ये जाऊ शकता ना. म्हणजे काल रात्री 2-3 तास गेल्याचं माझ्या लक्षात आलंय. तर तुम्ही इथं नर्सिंग होम मध्ये का आहात? अहो बघा, म्हणजे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरची मॅनेजमेंट ना ही थोडी किचकटच असते. माझं दररोज वजन करावं लागतं, मी कार्डियक डाएटवर आहे ते सांभाळावं लागतं, मी रोज 11 मेडिकेशन्स घेतो त्याची नोंद ठेवावी लागते, दर आठवड्याला रक्त तपासावं लागतं. आता हे एवढं सगळं कोण करणार घरी? सांगितलं ना तुम्हाला, सगळं रिलेटिव्ह आहे बघा. माझे वडील शेवटची 5 वर्ष अंतरुणाला ठेवून होते, तेव्हा आईने सगळं केलं त्यांचं न कुरकुरता. काय करणार, पर्यायच नव्हता. खरंय, वेळ नाही माझ्या मुलाला माझ्यासाठी. पण त्याचही बरोबरच आहे म्हणा. नरो वा कुंजरो वा, प्रत्येक व्यक्ती हेच म्हणत जगत असते, नरो वा कुंजरो वा. काय हो तुमच्या पत्नी मुलाकडेच का? नाही, ती 4 वर्षापूर्वीच गेली. म्हातारपणी एकट्याने जगायचं कसं की या जगात कोणीही शिकवत नाही बघा. पण काय हो, तुमचा मुलगा त्यानं काही आक्षेप नाही घेतला या डायग्नोसिस विषयी? माझा मुलगा अमित, काय सांगू तुम्हाला त्याच्याबद्दल, व्हेरी गुड बॉय, फार चांगला मुलगा आहे तो. एकदा काय झालं, तो 7वीत असेल, घरी आला आणि म्हणाला की मी होमवर्क करतो मला. त्याने होमवर्कचे कागद बाहेर काढले आणि बाजूला दूध आणि कुकीज ठेवल्या होत्या. ते दूध कागदावर सांगितलं, ते साफ करायला गेला, हिचा आवडता फ्लॉवर पॉट टेबलावरनं खाली पडला आणि फुटला. तो घाबरला आणि रडायला लागला. आमची ही फारच स्ट्रिक्ट. मग मी त्याच्या टीचरला फोन केला, डेव्हिड बर्ट नाव होतं त्याचं. त्याच्याकडनं आम्हाला होमवर्क घेतला. माझ्याकडे त्याच्या टीचरचा फोन नंबर आहे, ह्याच आम्ही थोडं आश्चर्य वाटलं. त्यानंतर मी गेलो JCPenney, आमचा जसा फ्लॉवर पॉट होता तसाच दुसरा फ्लॉवर पॉट आणून तिथे ठेवला. तिला काही कळलं नाही. उलट आम्ही होमवर्क केला म्हणून तिने त्याला चॉकलेट बार दिला. तो सुद्धा आम्ही नंतर माझ्याशी शेअर केला. सांगा तुम्ही, 7वीतला मुलगा चॉकलेट शेअर करेल? नाही, तुमची गोष्ट चांगली आहे, पण त्याचा डिमेन्शियाशी काय संबंध आहे? सांगतो तुम्हाला. तो आम्ही एकदा असा 9वीत असताना घरी आला, कपडे धुळीने भरलेले, नाकातनं रक्त येते. मी घाबरूनच गेलो. ही वॉज गेटिंग बुलेट इन स्कूल. आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. त्याला कुठे किती इजा झाल्या आहेत ते लिहून घेतलं, त्याचे फोटो काढले
आणि गेलो दुसऱ्या दिवशी त्याच्या प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये. त्या सगळ्या टग्यापुरांना प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये बोलावलं. त्यावेळेला मी स्कूल मोडावरती होतो ना. प्रिन्सिपल घाबरलो. त्यांनी त्या सगळ्या त्रास देऊन मुलांना सस्पेंड केलं. तेव्हापासनं आम्हीचा माझ्यावरचा विश्वास वाढला आणि लोभ आहे. लोभ? पण हा कसला लोभ? असं असतं तर त्यांनी तुम्हाला इथे ठेवलं नसतं. हा लोभच आहे, लोभच आहे. काय जरा सांगतो तुला. आमची ही जाईपर्यंत आम्ही आमच्या घरीच राहतो. पण तिचा रुमेटॉइड आर्थरायटिस बळाला आणि शेवटची 2 वर्ष ती अंथरुणालाच गेली. त्यावेळी सुनबाईने केलं थोडं. पण मग ही गेल्यानंतर अमित मला म्हणाला की बाबा तुम्ही असे एकटे राहू नका, आमच्या घरीच या. म्हणून स्वतःचं घर विसरून मी अमितच्या घरी राहिला. ते काही सुनबाईच्या पथ्यावर पडलं नाही. म्हणजे का बरं? काय स्वयंपाक वगैरे जास्त करावा लागतो म्हणून? माझ्यावरती रिस्ट्रिक्शन घालायला लागले. म्हणजे माझ्या मैत्रिणी आल्या असताना तुम्ही बाहेर यायचं नाही, तुमच्या गोष्टी तुम्ही तुमच्या खोलीतच ठेवा. मी आणि आम्ही जेव्हा बाहेर जेवायला जाऊ तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर यायलाच पाहिजे असं नाही. आणि त्या दिवशी तुमचं जेवण तुमचं तुम्हीच करून घ्या. यावरनं आम्हीची तिची वादावादी व्हायला लागली. आणि मला कळून चुकलं की मी कबाब में हड्डी झालो. त्याच सुमारास माझा एक मित्र गेल्याची बातमी आली. मित्राचा मुलगा मला सांगत होता की बाबा डिमेन्शियाने गेले काही वर्ष ते नर्सिंग होम मध्येच होते. तेव्हापासून मला डिमेन्शियाचा वेळ त्याबद्दल बरंच वाचलं, त्याचे व्हिडिओ बघितले. आणि आपण जशी वर्षभर परीक्षेची तयारी करतो ना तशी आपण विसरत चाललो आहोत हे लोकांना भासवायचं कसं याची प्रॅक्टिस केली. काय विसरण्याची प्रॅक्टिस? म्हणजे ते कसं काय? कुठे कधी काय विसरायचं हे कसं कळलं? सोपं आहे ते. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या घरातली माणसं तुमच्याशी दिवसात किती वेळा बोलतात आणि किती वाक्य बोलतात? तेही बरोबरच आहे म्हणा. फार तर फार 2 वेळा आणि ती 4 वाक्य. बाबा ठीक आहात ना? हो ठीक. कसा गेला तुझा दिवस? ठीक गेला. जातो मी ऑफिसला, नाहीतर जातो झोपायला. जेवताना म्हणायला एकत्र जेवायचं, पण ते सुद्धा टीव्ही पाहतात. घरोघरी मातीचेच टीव्ही. सांगत खातो तुम्हाला. एक दिवस सुनबाईच्या मैत्रिणी आल्या असताना ती बाहेर एक कपडे बिस्कटलेले. सुनबाईला म्हटलं, सुनबाई मला आणि हिला चहा हवा, मी किचन मध्ये जाऊन करून घेऊ का? सुनबाई तिच्या मैत्रिणी माझ्याकडे एखादं भूत दिसल्यासारखं बघायला लागलं. सुनबाईने मैत्रिणींना पिटाळलं घरी आणि माझ्याकडे चहा घेऊन आली. माझ्या बाजूला आमची ही दिसेल याची तिला भीती वाटत असावी हे तिच्या I really enjoyed that episode. But that started the ball rolling in the right direction. पण या सगळ्यावर अमितचा विश्वास बसला? मला नाही वाटत त्याचा विश्वास बसला. पण शेवटी तो माझाच मुलगा अभिनयात वाकवला. त्यांनी आपल्या बायकोला असं भासवलं की तो कन्व्हिन्स झाला. अरे लग्न टिकवायचं होतं ना, घरामध्ये 2 शाळेत जाणारी लहान मुलं आहेत. माझी काळजी होतीच त्याला. माझं नीट बघितलं जावं, मी एकटं राहू नये असा विचार करून त्यांनी अशी सुंदर जागा माझ्याकडे शोधली.
अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. आणि त्यानंतर डॉक्टरांना तुम्ही बनवलं. राष्ट्रपती कोण तर राधाकृष्ण. चालू वर्ष काय तर 1960. ती खाल्लेली वांग्याची भाजी, ते घड्याळाचे वाजवलेले 12. वा 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 वा. वा वा. तुम्हाला तर या उत्कृष्ट अभिनयाबद्दल ऑस्करच द्यायला हवं. हे घे. ऑस्कर गोज टू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. काय हो, तुम्हाला किती मुलं? एकच मुलगा आहे, समीर. तसा उशिराच झाला लग्नानंतर, बट ही हॅज ऑलवेज बीन हिज मदर्स बॉय. एकदा तर मी त्याला असं म्हणताना ऐकलं होतं, आई, बाबा गेल्यानंतर तू माझ्याचकडे येऊन राहा, मी तुझी जन्मभर काळजी घेईन. होता 9वी 10वी आणि राहत होता माझ्याच घरात. पण आमच्या हिनं पण चोर वेड्या असं म्हणून त्याला जवळ घेतलं होतं. इतकी असूया वाटली होती मला त्यांची. पण झालं उलटच. जन्मभर ही आमच्याच घरात राहिली आणि मला मात्र समीरकडे जावं लागलं. अरे पण शेवटी नेलं ना त्याने तुम्हाला आपल्या घरी. नाही, ते एवढं सरळ नाहीये. संध्या म्हणजे माझी पत्नी, ती गेल्यानंतर मी घर विकायला काढलं. म्हणलं एका छोट्या अपार्टमेंटमध्ये जावं. घर विकलं गेलं, किल्ली द्यायची वेळ आली, पण मला काही मनासारखं अपार्टमेंट मिळेना. तेव्हा चांगुलपणानं आमची सुनबाई पुढे आली, बाबा दुसरं घर मिळूस तर राहा आमच्याकडे. खरं तर समीरला कसं विचारावं याचा विचार मी करतच होतो, पण त्याच्या तोंडून मात्र काही निघालं नाही. सूनबाई चांगली दिसते तुमची. बोटीच्या कप्तानाशी संबंध चांगले असले म्हणजे वादळात पहिलं लाईफ जॅकेट आपल्याला मिळतं. सुनबाई आणि कप्तान, तिचं आमच्या समीर समोर काहीही चालत नाही, किंवा ती तसं भासवते. आणि स्वयंपाक म्हणाल अतिशय बेचव. म्हणजे त्याच्यात काही तिखट मीठ ह्याचं प्रमाण असतं हे तिला कळलंच नाही, किंवा ती तसं भासवते तरी. नाही तर आमची ही काय सुंदर स्वयंपाक करायची. तिच्या हातची ती साबुदाण्याची खिचडी खायला मी दुसरा जन्म घ्यायला तयार आहे. काय सांगत हा मग म्हणजे अपार्टमेंट शोधण्याच्या निमित्ताने मी बाहेर खायला लागलो. पण माझ्या पेन्शनला परवडेल अशी काही जागा मिळेना. घर उगीच विकलं असं झालं. अगदी जुजबी बोलण्या पलीकडे समीरशी संवाद होऊ शकला नाही. टोटल बोर्डम आहे, टोटल बोर्डम. मला हार्ट अटॅक येणं ही एक सगळ्यांकरता इष्टापत्तीच ठरली. स्टेंट वगैरे बसायला लागले की नाही? अत्याधुनिक दागिन्यांचा तो एक प्रकार आहे. लागले ना चांगले 2. हार्ट मसल वीक झाल्यामुळे हार्ट फेल्युअर मध्ये गेलो. पण मी काय संधी सोडली नाही. हॉस्पिटलच्या स्टाफला सांगितलं माझी घरी काळजी घेणारा कोणी नाही, मला नर्सिंग होम मध्ये जाणं भाग आहे. म्हणलं पुढचं पुढे बघू. तुरुंगातनं सुटल्यासारखं वाटतंय ना. बरोबर. तसं ठीक आहे. इथे इथे सुद्धा
एकटेपणा जाणवेल. म्हणजे संसारातल्या आठवणी येतील. सावकाळीची खिचडीच काय, पण घरातील प्रत्येक खोलीत घालवलेले क्षण आठवतील. काही चांगले, काही वाईट. मी खरं सांगू तुम्हाला, या चांगल्या क्षणांच्या आठवणींनी जेवढी घुसमट वाढेल ना, तेवढी घुसमट. अरे तुम्हाला पण इन्हेलर लागतं वाटतं. आठवणीचं वादळ आलं की कसं घुसमटायला होतं बघा. माझ्या मेडिकेशनची वेळ झाली. रूम नंबर 320ची औषधं मिळतील. 9 वाजायच्या ऐवजी 11 वाजता मिळतील. पण मिळतील, घाबरू नका. टाइम इज ऑल रिलेटेड. अरे हे मांजर आले वाटतं. मांजर? कुठे कुठे मांजर? अरे दचकताय काय? मांजर बाहेर आहे. आणि कुणाची मांजर आहे माहितीये का? ग्लोरियाची मांजर आहे. ग्लोरिया? ग्लोरिया इथले डॉन, डायरेक्टर ऑफ नर्सिंग. ती इथे आत्ममधनं रेसिडेन्सला भेटायला, तशी महाराणी आपल्या प्रजाजनांना भेट देते तशी. जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा मला विचारते, हाऊ आर यू डुइंग मिस्टर ग्वाडबोले? मी सुद्धा शहाण्या मुलासारखा ग्वाड असून तिला म्हणतो, आय एम फाईन, थँक्यू, बट हू आर यू? मग ती सुंदर मॅनिक्युअर हातामध्ये माझा हात घेऊन म्हणते, oh you poor soul, you don't remember nothing, पण तिला मांजर इथे आणण्याची परवानगी? अरे ज्यांना मांजर आवडते त्यांच्या खोलीतच ती घेऊन येते. आता हे मला ग्लोरियाचं मांजर म्हटलं मला आवडतं, त्या निमित्ताने ती थोडी जास्त वेळ खोलीत राहते. आणि मग ती गेल्यावर सुद्धा तिचा सुगंध बराच वेळ दरवळतो. मला मांजर बिलकुल आवडत नाही. काय सुंदर मांजर आहे. आपल्या मालकिनी सारखंच, गोरं पान, हिरवे डोळे. काय तुम्हाला मांजरीची भीती वाटते की काही कारणानं मांजरीबद्दल तिटकारा उत्पन्न झाला? विसरल रिॲक्शन. अरे नक्कीच काहीतरी घडलं असणार, ते मला सांगा. नाही, कुठं काय? हे पहा, न वाचता या पेपरातल्या सगळ्या बातम्या तुम्हाला सांगू शकतो. यामध्ये ती मांजरीची गोष्ट नाहीये, ती मला ऐकायची. नाही म्हणजे आमच्याकडे मांजर होती. मग संध्येला तिचा फार लढा. पण संध्येला आला स्ट्रोक आणि त्यातनं ती पूर्णपणे कधी बरीच झाली नाही. मांजर पळून गेली की काय? नाही, देऊन टाकली एका मित्राला. पण तो एकदा घेऊन आला. म्हणलं राहू दे 2-4 दिवस, हिला बरं वाटेल. त्यावेळी तुम्हाला मांजरीबद्दल तिटकारा नव्हता? नाही. संध्या वॉकर घेऊन कशी बशी घर फिरत असेल, पण ओळख मात्र फार विसरली. कधी मला तिच्या वडिलांच्या नावाने बोलवायची, तर कधी मुलाच्या नावाने बोलवायची. पुढे तर तेही नाही. भूक लागलेली कळायची नाही, शरीरांच्या गरजांचं भान नाही. घर फिरायची, अडखळत
पडत तिला तिला एकटं सोडण्याची प्राज्ञा उरली नव्हती. अरे मग साहजिकच आहे. मी मांजरीची काळजी घेऊ शकला नसाल म्हणून मी तुम्हाला दिली. त्याचं गिळते तुमच्या मनात. नाही, संध्येला शेवटपर्यंत त्या मांजरीचा गाळा होता आणि त्या मांजरीला पण तिचा. त्या मांजरीने बोचकारलं बिचकारलं की काय तुम्हाला? नाही नाही, ते इतकं सोपं सरळ नाही. संध्या एकदा वॉकर घेऊन जिन्यापाशी उभी होती. ती खाली येऊ नये म्हणून आम्ही जिन्याच्या तोंडाशी गेट लावलेला असायचो. मी खालीच उभा होतो. सावरी तिची मांजर माझ्याच पायानं लटकून गेली. तिच्याकडे बघत म्याव म्याव करत होती. मी सावरीला उचललं आणि म्हणलं घ्यायचं तिला. तसं तिने वॉकर दिला टाकून झेप घेतली. गडगडात खाली आली आणि इतकीच म्हणजे ज्या व्यक्तीला कशाचे भान नाही तिला तुम्ही वरती जीवावर उभं केलं आणि खालनं सोयीस्करपणे तिला तिचं आवडतं मांजर दाखवलं. माझ्या असत्याचे प्रयोग या पुस्तकात चॅप्टर ऍड केला पाहिजे. किंवा मांजरीचे अनेक उपयोग या सदराखाली ही गोष्ट नक्कीच येईल. काय पण करणार काय? ती माझी बायको राहिलीच नव्हती. नुसतंच एक भूत घरभर फिरणार. हे कोणालाच माहित नाही. तुम्हाला का सांगितलं माहित नाही. कदाचित समवयस्क असेल म्हणून. Let me guess, Let me guess. तुमची पत्नी गेल्यानंतर तुम्हाला हार्ट अटॅक यायला लागले. तुम्हाला कसं कळलं? Real blockage in your coronaries is that of your guilt. And your failure, heart failure, is the festering of that guilt. मला कसं तरी होतंय. प्लीज कॉल 911. हे पहा घाबरायचं काही कारण नाही. घाबरायचं काहीही कारण नाही. जसा माझा डिमेन्शिया तशीच तुमची मांजर. नरो वा कुंजरो वा. काय? नरो वा कुंजरो वा. घाबरायचं काहीही कारण नाहीये. थँक्यू. खूप दिवसांनी मोकळं झाल्यासारखं. ते मगाशी तुम्ही ग्लोरिया का काय म्हणतो? ग्लोरिया. या ऐका, तिच्या हाईचा आवाज ती येतेच आहे.
मला तिच्या स्वागताकरता तयार व्हायला पाहिजे. हा अहो खरंच काय सुंदर मांजर आहे, एकदम गोरपान कमनीय. हो असं तत्तरीत नका दिसू, बसा कसं दहा पाटा. हा